शेतकरी बंधूंनो नमस्कार. एकंदरीतच आपल्याला कोणत्याही वनस्पतीच्या वाढीसाठी आपल्याला टोटल 16 ते 17 अन्नद्रव्ये लागत असतात. आणि त्या 16 ते 17 अन्नद्रव्यामधून मोस्टली आपल्याला सगळ्यात जास्त किंवा मुख्य अन्नद्रव्य म्हणून ज्याच्याकडे आपण पाहिलं जातं, ते नत्र, स्फुरद आणि पालाश. मग आपल्या वनस्पतीच्या अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला भरून काढण्यासाठी आपण प्रत्येक वनस्पतीला अगदी बेसल डोसच्या माध्यमातून रासायनिक खतं, शेणखत असेल, विद्राव्य खताच्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्रेडची खतं असतील किंवा स्प्रेइंगच्या माध्यमातून वेगवेगळे सिलेटेड फॉर्म मधले आपले अन्नद्रव्य असतील, त्या पूर्ण मात्रा आपण त्या वनस्पतीला देत असतो. आणि तसंच वनस्पतीच्या वाढीच्या स्टेजमध्ये किंवा अवस्थेमध्ये आपण वेगवेगळ्या ग्रेडची विद्राव्य खतं देखील आपण देत असतो. मग ती वेगवेगळ्या ग्रेडची विद्राव्य खतामध्ये 19-19 असेल, 12-61 असेल, 13-0-45 असेल, 00-50 असेल, 0-42-47 असेल, असे असंख्य ग्रेडचे विद्राव्य खतं आपल्याला मार्केट्समध्ये उपलब्ध आहेत. पण ऍक्च्युली शेतकरी बांधवांना कोणत्या ग्रेडचं कोणतं खत कोणत्या स्टेजला वनस्पतीमध्ये जास्त गरजेचं असतं आणि एकंदरीतच फायदे आपल्याला त्या ठिकाणी चांगले भेटत असतात. तर तसं पाहायला गेलं 12-61 हे जे खत आहे, हे जे विद्राव्य खत आहे, ते वनस्पतीला आपण साधारण देत असताना त्याच्यामध्ये नत्र जे आहे ते 12% आहे आणि स्फुरद जे आहे ते 61% आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असणारी नत्राची मात्रा 12% आणि स्फुरदची मात्रा 61% आहे. मग मुळातच नत्र आणि स्फुरद हे आपल्या वनस्पतीच्या वाढीसाठी असेल, वनस्पतींच्या मुळांच्या वाढीसाठी असेल किंवा फ्लोरा किंवा फ्लॉवरिंग स्टेजमध्ये असेल, ह्या स्टेजमध्ये आपण याची वाढ करत असतो. आता मुळातच जे नत्र आहे ते नत्र आपलं काय काम करत असतं? वनस्पतीची वाढ असेल, वनस्पतीला काळोखी किंवा हिरवेपणा जपून ठेवण्यासाठी किंवा येण्यासाठी आपल्याला नत्राची मात्रा सुरुवातीच्या स्टेजला वनस्पतीला देणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर जे स्फुरद आहे, त्याच्यामध्ये असणारे जे स्फुरद आहे ते 61% आहे आणि ह्या स्फुरद आपण वनस्पतीला दिल्यानंतर आपल्याला काय फायदे दिसून येतात? तर मोस्टली झाडाची वाढ असेल, झाडांच्या मुळांची वाढ असेल, फुलधारणा असेल, फळाची सेटिंग असेल आणि एकूणच ऊर्जा निर्मिती म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी स्फुरदचे रोल किंवा आपल्याला महत्व त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे आपल्याला 12-61 मध्ये नत्र आणि स्फुरद हे दोन महत्वाचे अन्नद्रव्य आहेत. आता एकूणच ह्या 12-61 विद्राव्य खत आपण झाडासनी किंवा वनस्पतीला किंवा प्लॉटला दिल्यानंतर मुख्य कार्य कोणकोणते आपल्या प्लॉटवरती दिसून येतात? तर तसं बघायला गेलं तर मुळांची जी वाढ आहे, आपल्या एकूणच मुळांची जी वाढ आहे, ते जलद गतीने होण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने होण्यासाठी 12-61 आपल्याला मदत करत असतं. त्याचबरोबर फुलधारणा वाढण्यासाठी असेल, फुलांची संख्या वाढण्यासाठी असेल, चांगल्या पद्धतीने त्या फुलांचा आकार सुधारण्यासाठी असेल, तर 12-61 हे आपण साधारण फ्लॉवरिंग स्टेजच्या अगोदर आपण 12-61 विद्राव्य खत आपण प्लॉटला देत असतो. त्याचबरोबर फळाचं सेटिंग चांगलं होण्यासाठी एकूणच फुलधारणा झाल्यानंतर जे आपल्याला फळाचं सेटिंग वाढवायचं असेल आणि ते वाढलेलं सेटिंग आपल्याला कोणतंही ड्रॉपआउट किंवा गळ न होऊ देण्यासाठी आपल्याला 12-61 या विद्राव्य खताची मात्रा आपल्याला वनस्पतीला देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वनस्पतीमध्ये असणारी ऊर्जा निर्मितीची जी क्षमता असेल ते चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी 12-61 गरजेचं आहे. आणि एकूणच जे फळ आहे त्या फळाला चांगल्या प्रकारचा रंग, चकाकी, लस्टर आणि त्याचबरोबर एकूणच त्या फळाची साठवण क्षमता सुद्धा चांगल्या पद्धतीने मेंटेन करण्यासाठी 12-61 आपल्याला त्या ठिकाणी मदत करत असतं. आता तसं बघायला गेलं 12-61 हे विद्राव्य खत शक्यतो वनस्पतीला कोणत्या स्टेजला वापरायला पाहिजे? मग तसं बघायला गेलं साधारण ज्यावेळेस आपली लागवड झाल्यानंतर किंवा कोणत्याही बागेचा बहार धरल्यानंतर जेव्हा फ्लॉवरिंग अवस्था असते किंवा फुलकळी येण्याची अवस्था असते, तेव्हा 12-61 हे ग्रेड विद्राव्य खताचं आपण त्या ठिकाणी देत असतो. म्हणजेच फुलधारणा सुरू होण्यापूर्वी, फळ सेटिंगच्या वेळी, फुलधारणा झाल्यानंतर जे फळ सेटिंग अवस्था असेल त्या स्टेजला आणि रोप लागवडीनंतर आपल्याला ही जी झाडांची मुळांची वाढ किंवा पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपल्याला एकूणच 12-61 या विद्राव्य खताचा ग्रेड आपल्याला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आता एकूणच आपल्याला फायदे आहेत, ती मुळांची वाढ असेल, फुलधारणा असेल आणि सगळ्यात महत्वाचं फुलधारणा झाल्यानंतर फळाची सेटिंग असेल, त्यावेळेस आपल्याला ते गरजेचं असतं. आता त्याचबरोबर हे जे 12-61 आहे, ते प्रत्येक पिकाला म्हणजेच भाजीपाला वर्गीय असेल, फळझाडं असतील किंवा इतर वेगळी नगदी पिकं असतील, तर त्या पिकांना जी देणारी मात्रा आहे, मग ते ड्रिपच्या माध्यमातून असेल, तर ते साधारण किती प्रमाणामध्ये मात्रा ठेवली पाहिजे? भाजीपाला वर्गीय पिकांचं पाहायला गेलं तर साधारण 1 ते 2 किलो साधारण प्रति एकरी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून हे द्यायचं आहे आणि कोणत्या स्टेजला द्यायचं आहे तर फुलधारणा आणि फळधारणा या स्टेजला आपल्याला भाजीपाला वर्गीय पिकांसाठी 12-61 हे विद्राव्य खत वापरू शकतो. त्याच्यानंतर फळझाड असतील, मग डाळिंब असेल, आंबा असेल, पेरू असेल, सीताफळ असेल, त्या फळझाडासाठी सुद्धा साधारण 1 ते 2 किलो प्रति एकरी वापरायचं आहे आणि हेही साधारण फुलधारणा स्टेज असेल, फुल धारण्याच्या पूर्वीची स्टेज असेल आणि एकूणच फळ सेटिंगच्या अवस्थेमध्ये आपण हा ग्रेड वापरू शकतो. त्याचबरोबर इतर फुलझाडे वगैरे असतील तर त्याच्यासाठी साधारण आपल्याला अर्धा ते 1 किलो प्रति एकरी इतकं वापरायचं आहे आणि साधारण कळी
येण्यापासून ते साधारण फळ सेटिंग अवस्थेपर्यंत आपण ह्या वेगवेगळ्या पिकांसाठी वापरू शकतो. आता मुळातच 1261 हे फक्त आपण ड्रिपच्याच माध्यमातून प्लॉटला देऊ शकत नाही, तर आपण फवारणीच्या माध्यमातून सुद्धा दिल्यानंतर एकूणच फायदा आपल्याला वनस्पतीवरती चांगल्या पद्धतीने दिसून येतो. आणि त्याच ठिकाणी जर फवारणीद्वारे आपल्याला 1261 चा स्प्रे घ्यायचा असेल, तर साधारण 5 ते 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचा आहे आणि 15 दिवसाच्या गॅपनी किंवा अंतराने ती फवारणी तुम्ही करू शकता. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ड्रिप मधून सोडायचं असेल, तर आपण साधारण 10 ते 20 किलो पूर्ण प्लॉट आपला संपेपर्यंत आपण त्याची एकूण मात्रा सोडू शकतो. मग आता ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे कोणकोणत्या पिकांना उपयुक्त आहेत, तर सर्व भाजीपाला वर्गीय पिकं असतील, फळझाडं असतील, नगदी पिकं असतील, फुलशेती असेल, या सर्व पिकांना आपण ते वापरू शकतो. आता एकूणच 1261 ह्या विद्राव्य खताचे फायदे आपल्याला कोणकोणते दिसून येतात, तर मुळांची वाढ असेल, त्याचबरोबर पीक तंदुरुस्त बनवण्यासाठी असेल, एकूणच फुलांची संख्या वाढवणे, फुलं टवटवीत असणे, फुलांचा आकार चांगल्या पद्धतीने असणे आणि फुलधारणा झाल्यानंतर जी पुढची स्टेज असेल, फळ सेटिंग अवस्था असेल, एकूणच फळ सेटिंग चांगलं झाल्यामुळे आणि जे भविष्यामध्ये ड्रॉपआउट किंवा फळगळ किंवा सेटिंग झालेलं फळ समस्या असते, ते थांबवण्यासाठी आपण ह्या 1261 या विद्राव्य खताचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. आता तसं बघायला गेलं, आपण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपला प्लॉट निघेपर्यंत अगदी सुरुवातीच्या स्टेजला वेगवेगळ्या ग्रेडचं विद्राव्य खत असेल, मधल्या स्टेजला वेगळं असेल, सरते शेवटी वेगळं ग्रेडचं खत असेल. मग त्याच्यामध्ये जे आपण 3 ग्रेड आहेत, 19, 19, 19 असेल, 1261 असेल आणि 13,045 असेल. मग ते कोणकोणत्या स्टेजला आपण त्या ठिकाणी अप्लाय केलं पाहिजे. तर 19, 19, 19 त्याच्यामध्ये असतानाच 19% नत्र आहे, 19% स्फुरद आहे आणि 19% पालाश आहे. हे सुरुवातीच्या स्टेजला आपल्याला जेव्हा झाड किंवा प्लॉट आपण लागवड केलेली असते तेव्हा 19, 19, 19 हे विद्राव्य खताचा ग्रेड आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे. त्याच्यानंतर 1261 जे आता सांगितल्याप्रमाणे फ्लॉवरिंग स्टेज, सेटिंग स्टेज ते फळगळ समस्या रोखेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. म्हणजेच मुळांची वाढ असेल, फुलधारणा असेल आणि फळाची सेटिंगसाठी असेल. आणि 13,045 जे आहे त्याच्यामध्ये असताना मुळातच 13% नत्र आहे आणि 45% हे काय आहे त्याच्यामध्ये पालाश आहे. आणि त्याच्यामध्ये असणारा जो पालाश आहे तो पालाश काय करणार आहे, एकूणच आपल्या फळाची वाढ चांगली येण्यासाठी, फळाला रंग चांगला येण्यासाठी, फळामध्ये एकूणच गोडवा चांगला येण्यासाठी आणि त्या फळाची क्वालिटी चांगल्या पद्धतीने मेंटेन करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी 13,045 हे शेवटच्या स्टेजला वापरायचं. आणि त्याचबरोबर हे वापरत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे? मुळातच ह्याचं प्रमाण दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त नसावं. शक्यतो खतांसोबत सुसंगतता तपासावी. फवारणी आहे ती शक्यतो सकाळी, संध्याकाळी किंवा वारं शांत असताना करावी आणि पिकांच्या प्रत्येक टप्प्यानुसार ह्या खतांची मात्रा आपण देऊ शकतो. आणि असेच वेगवेगळ्या ग्रेडची खतं आपण आपल्या प्लॉटवरती वापरत असतो आणि त्याच्या माध्यमातून चांगला रिझल्ट आपल्या पिकावरती येत असतो. तर एकंदरीतच सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या YouTube प्लॅटफॉर्मला, Instaला आणि Facebookला सबस्क्राईब आणि फॉलो केलं नसेल, तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.